So today's subject is cost accounting, and this is our chapter number 6, labor turnover. Last lecture ला आपला जो 5th chapter आहे labor costing तो आपला complete झालेला आहे. This is chapter number 6, labor turnover. In this chapter we will see what is labor turnover, what are the causes of labor turnover, and what are the remedies. Let's start this chapter. First, labor, an element of cost. Cost can be classified according to elements like material, labor, and expenses. Labor cost can further be classified as a direct labor and indirect labor. जो लेबर कॉस्ट आहेत ते लेबर कॉस्टचं क्लासिफिकेशन जे आहे हे डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर मध्ये केलेलं आहे. डायरेक्ट वेजेस फॉर्म अ पार्ट ऑफ प्राइम कॉस्ट. आता जी कॉस्ट शीट बनवली जाते त्या कॉस्ट शीट मध्ये फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत यांची टोटल केली जाते अँड वी फाइंड द प्राइम कॉस्ट. त्यांची जी टोटल असणार आहे ती आपली प्राइम कॉस्ट येणार आहे. So direct wages form a part of prime cost and indirect wages form a part of overheads. म्हणजे indirect wages आहेत हे overheads चा पार्ट असणार आहेत. First we will see the direct wages. Direct labor refers to all labor expended in altering the construction, composition, conformation or condition of the product. Direct labor म्हणजे काय म्हटलंय? So refers to all the labors expended in altering the construction. आता जे लेबर हे काही कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी जी आहे या ऍक्टिव्हिटी मध्ये जे एंगेज असणार आहेत तर त्या लेबर्सना जे वेजेस दिले जाते दॅट इज डायरेक्ट वेजेस बिकॉज दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड विथ द मॅन्युफॅक्चरिंग अँड कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. Direct wages constitute the cost of wages of those workers whose time can be readily identified with the cost objective such as unit, a job, or direct process. जे डायरेक्ट वेजेस आहेत याची जी कॉस्ट आहे कॉस्ट ऑफ वेजेस आर दोज वर्कर्स हुज टाइम कॅन बी रेडिली आयडेंटिफाईड. त्याचा जो टाइम जो आहे हा तिथे आयडेंटिफाईड केला जातो अँड देन मग त्याचे जे आहेत युनिट्स, जॉब्स अँड प्रोसेस त्याच्यानुसार त्यांना वेजेस जे आहेत हे दिले जातात. त्यांचा जॉब कोणता होता, किती युनिट्स प्रोड्यूस केलेत, किती प्रोसेस ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्यात त्याच्यानुसार त्यांना वेजेस जे आहेत हे मिळत जाणार आहेत. Direct wages includes the payment of wages to the following group of laborers. First is workers engaged in altering the condition, conformation and composition of product. Workers, those who are engaged in altering the condition, conformation and composition of product. The product आहे ते altering करण्यासाठी किंवा त्याची जी कंडिशन आहे ही चेंज करण्यासाठी जे वेजेस इथे एंगेज असणार आहेत. फर्स्ट इज then second is inspector and analyst who are specifically called for cost object, that is job, process or department or unit of product. मग जे एखादा जॉब आहे किंवा जी एखादी प्रोसेस आहे तर त्याचं अनालिसिस करण्यासाठी किंवा तिथे जे इन्स्पेक्ट करणारे जे पर्सन्स तिथे नेमलेले आहेत त्यांना जे वेजेस दिले जाणार आहेत दॅट इज डायरेक्ट वेजेस. देन वेजेस ऑफ फोरमॅन, चार्ज हँड, देन शॉप क्लर्क्स, द वेजेस ऑफ इंटरनल ट्रान्सपोर्ट drivers etc. provided those payment are specifically identified in such the activity. This kind of variation is allowed for accuracy in cost finding and cost control. मग आता इथे जे फॉरमॅन्स आहेत त्यांना वेजेस दिले जाणार आहेत. देन चार्ज हँड्स, शॉप क्लर्क्स,
देन वेजेस ऑफ इंटरनल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर्स. आता जे इंटरनली जो ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे तर त्याचे जे ड्रायव्हर्स असतील किंवा जे क्लेरिकल वर्कसाठी जे क्लर्क्स ते अपॉइंट केले असतील तर त्यांना हे वेजेस जे आहेत हे दिले जाणार आहेत. The terms that are identical to the term direct wages are direct labor, then prime cost labor, process labor cost, operating labor cost. मग आता डायरेक्ट वेजेस शी रिलेटेड असणारे काही हे टर्म्स दिल्या, दॅट इज डायरेक्ट लेबर, देन प्राइम कॉस्ट लेबर, प्रोसेस लेबर कॉस्ट अँड ऑपरेटिंग लेबर कॉस्ट. Next is indirect wages. Indirect wages are the wages of employees whose services cannot be identified or linked directly with the job. आता डायरेक्ट वेजेस जे आहेत हे डायरेक्ट वेजेस कोणाला पेड केले जातात तर असे एम्प्लॉई की ज्यांच्या सर्व्हिसेस या डायरेक्टली त्या प्रोसेसशी किंवा डायरेक्टली त्या जॉबशी लिंक नाही आहेत. So the indirect wages are the wages of those employees whose services cannot be identified or linked directly with the job process or operation. Indirect wages represents the wages of employees who are in the work or factory which is ancillary to production. Examples of indirect wages can be given as under. आता indirect जे wages आहेत त्याचे काही examples दिलेत. First is general indirect labor such as inspector. आता इथे जो inspector आहे हा inspector means जी production activity जी घडत असेल किंवा जे manufacturing तिथे एखादी process घडत असेल तर त्याचं inspection करणारा that is inspector. Then supervisor, charge hands, etc. Then maintenance worker such as workshop cleaners, machines, etc. आता मेंटेनन्स वर्कर म्हणजे जो जो एखाद्या मशिनरीचं जे मेंटेनन्स असतं म्हणजे ते मशिनरी क्लीन करणे किंवा ओव्हरऑलिंग करणे हे जे सगळे वर्क्स आहेत हे जे कामं आहेत हे करण्यासाठी जे वर्कर्स तिथे असतील त्यांना जे वेजेस दिले जातात दॅट इज इनडायरेक्ट वेजेस. बिकॉज हे डिरेक्टली प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीशी यांचा संबंध येत नाही. प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीजमध्ये जे वर्कर्स वर्क करतात त्यांना जे वेजेस दिले जातील दॅट इज इनडायरेक्ट वेजेस. इंटरनल ट्रान्सपोर्टमॅन, डिपार्टमेंटल कुलीज अँड मजदूर्स म्हणजे इंटरनल जो काही ट्रान्सपोर्ट होणार आहे मग तो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे पर्सन तिथे लागतात मग ते कुलीज असतील किंवा तिथे जे मजदूर काम करतात तर त्यांना इनडायरेक्ट वेजेस दिले जाणार आहेत. नेक्स्ट, men employed in service departments like power house, boiler house, tool room, store section, welfare services. आता काही जे पर्सन आहेत की जे एम्प्लॉय केले आहेत सर्व्हिस डिपार्टमेंट्स लाईक पॉवर हाऊस. आता पॉवर हाऊस मीन्स तिथे इलेक्ट्रिसिटी जे आहे त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असणार आहेत. बॉयलर हाऊस, देन टूल रूम जिथे टूल्स जे आहेत ते ठेवले जाणार आहेत. स्टोअर सेक्शन वेलफेअर, स्टोअर सेक्शन स्टोर रूम जे असेल, देन वेलफेअर सर्व्हिसेस ज्या वेलफेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी जे सेक्शन आहे मग त्या डिपार्टमेंटमध्ये जे वर्कर्स काम करतात मग ते पॉवर हाऊसमध्ये असतील, देन बॉयलर हाऊसमध्ये असतील, टूल रूममध्ये किंवा स्टोअर सेक्शन वेलफेअर सर्व्हिसेस या डिपार्टमेंटमध्ये जे वर्कर्स वर्क करतात त्यांना इनडायरेक्ट वेजेस जे आहेत हे दिले जाणार आहेत. लेबर एम्प्लॉयड इन टाइम ऑफिस अँड सिक्युरिटी ऑफिस. आता काही लेबर जे आहेत आता हे टाइम ऑफिस किंवा सिक्युरिटी ऑफिसमध्ये जे लेबर्स किंवा जे वर्कर तिथे अपॉइंट केले आहेत जे एम्प्लॉयड केलेले आहेत त्यांना इनडायरेक्ट वेजेस आहेत हे मिळणार आहेत. वर्क्स क्लेरिकल स्टाफ, जो क्लेरिकल डिपार्टमेंट किंवा जे क्लेरिकल स्टाफ आहे त्यांना सुद्धा इनडायरेक्ट वेजेस जे आहेत हे मिळणार आहेत. अप्रेंटिस, ट्रेनीज अँड इन्स्ट्रक्टर्स. आता हे अप्रेंटिस जे आहेत किंवा ट्रेनीज जे आहेत किंवा जे इन्स्ट्रक्टर असतील त्यांचे मग यांना सुद्धा इनडायरेक्ट वेजेस हे मिळणार आहेत. लेबर एम्प्लॉयड इन मटेरियल हँडलिंग.
जे मटेरियल आहे ते मटेरियल हँडलिंग करण्यासाठी जे लेबर तिथे जे तिथे लेबर अपॉइंट केलेले आहेत त्यांना इनडायरेक्ट वेजेस जे आहेत ते मिळणार आहेत. Miscellaneous allowances to laborers, idle time wages and overtime, night shift and holiday work bonus, indirect labor in drawing and design office. मग हे सगळे जे आता सेक्शन्स आहेत की ज्यामध्ये जर त्यांनी ओव्हर टाइम केला असेल, नाईट शिफ्ट केली असेल, देन हॉलिडेला वर्क केलं असेल, त्यांना काही बोनस द्यायचा असेल किंवा ऑफिस डिझाईन ऑफिस तिथे काही वर्किंग असेल, मग ह्या सगळीकडे जे वर्कर्स अपॉइंट केले गेलेत त्यांना इनडायरेक्ट वेजेस मिळणार आहेत. इनडायरेक्ट वेजेस हे कोणाला दिले जातात की जे वर्कर्स डायरेक्टली ज्यांचं कनेक्शन हे त्या प्रोसेसशी किंवा ऑपरेशनशी ज्या वर्कर्सचं येत नाहीये, जे इनडायरेक्टली त्या प्रोसेसशी रिलेटेड आहेत, तर त्यांना इनडायरेक्ट वेजेस दिले जातात. Next point is labor turnover. An organization is going concern and it has perpetual existence. See, organization is ongoing or going concern, कंटिन्युअस त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहेत ह्या कंटिन्युअस ऍक्टिव्हिटीज चालू राहणार आहेत. ऑर्गनायझेशन इज गोईंग कन्सर्न अँड इट हॅज परपेच्युअल एक्झिस्टन्स. त्यांचं जे एक्झिस्टन्स आहे इट हॅज परपेच्युअल एक्झिस्टन्स, नेव्हर एंडिंग. हाऊएव्हर इट्स वर्किंग फोर्स डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. बट त्यांचा जो वर्किंग फोर्स आहे किंवा त्यांचे जे तिथे वर्कर्स आहेत, जे लेबर्स आहेत, डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. ते कॉन्स्टंट तिथे नेहमी राहणार नाहीये. सम ऑफ द एक्झिस्टिंग स्टाफ लिव्ह द ऑर्गनायझेशन. आता काही जो एक्झिस्टिंग स्टाफ जो आहे तो ऑर्गनायझेशन कधी सोडून जाईल किंवा सम न्यू पर्सन्स, न्यू पीपल जॉईन द ऑर्गनायझेशन, किंवा काही नवीन माणसं जे आहेत, नवीन वर्कर्स जे आहेत हे ऑर्गनायझेशन जॉईन करतील. दिस फेनोमेनॉन इज नोन ॲज लेबर टर्न ओव्हर. मग लेबर टर्न ओव्हर मध्ये काय म्हटलंय, व्हॉट इज लेबर टर्न ओव्हर मीन्स द एक्झिस्टिंग स्टाफ लिव्ह द ऑर्गनायझेशन अँड सम न्यू पीपल जॉईन द ऑर्गनायझेशन. जो एक्झिस्टिंग स्टाफ आहे तर त्या स्टाफ मेंबर मधले काही मेंबर्स जे आहेत दे मे लिव्ह द ऑर्गनायझेशन, ते ऑर्गनायझेशन जे ते सोडून जातात आणि दॅट इज नोन ॲज लेबर टर्न ओव्हर. अँड जे न्यू पीपल आहेत, काही न्यू वर्कर्स असतील, ते ऑर्गनायझेशन ही जॉईन करतात. If the magnitude of the change in working force is very high, it is cause of it is the cause of concern to personal management. It should also be noted that if the labor turnover is very low, it is also not desirable. मग हा जो लेबर टर्नओव्हर आहे हा हाय सुद्धा असू नये आणि तो लो सुद्धा असू नये. जर लेबर टर्नओव्हर हाय असेल तर तिथलं जे पर्सनल मॅनेजमेंट आहे त्याच्यामुळे त्याला काही त्याच्यामुळे तो जो लेबर टर्नओव्हर आहे तो हाय होत असेल, त्यांची जी मॅनेजमेंट आहे मग त्या मॅनेजमेंटमुळे किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये ज्या काही गोष्टी घडतात तर त्याच्यामुळे लेबर टर्नओव्हर हाय होत असेल, किंवा जर लेबर टर्नओव्हर लो असेल तर तो सुद्धा इथे डिझायरेबल नसणार आहे. अकॉर्डिंग टू फ्लिप्पो एडविन बी, labor turnover refers to movement into and out of an organization by workforce. आता वर्कफोर्स मीन्स तिथे जे लेबर्स आहेत, जे वर्क करतायत, तर त्यांची जी मुवमेंट आहे दॅट इज लेबर टर्नओव्हर. मग ते काही वेळेला ते जॉईन करतात, काही वेळेला ते इथे सोडून जात आहेत. हाय लेबर टर्नओव्हर reduces the productivity of labor and रिझल्ट्स इन हाय कॉस्ट. आता जर लेबर टर्नओव्हर हा हाय असेल, जर जास्त लेबर जे आहेत हे सोडून जात असतील, देन इट रिड्युसेस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ लेबर. त्यामुळे काय होणार आहे तर इथे लेबरची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती इथे रिड्यूस होणार आहे अँड रिझल्ट्स हाय कॉस्ट. त्यांचे जे कॉस्ट आहेत किंवा लेबर्सना जे त्यांना पेमेंट करावं लागणार आहे ते त्यांना हाय पेमेंट करावं लागणार आहे, किंवा त्यांचे जे कॉस्ट आहेत या हाय कॉस्ट इन्कर्ड होणार आहेत. सो लेबर टर्नओव्हर मीन्स हिअर इज movement into and out the organizations by workforce.
कॉजेस ऑफ लेबर टर्नओव्हर. आता लेबर टर्नओव्हरचे सुद्धा काही कॉजेस सांगितलेत. देर आर व्हेरियस कॉजेस इन लेबर टर्नओव्हर. They can be grouped into two broad categories, avoidable and unavoidable. आता जे कॉजेस दिलेत लेबर टर्नओव्हरचे हे क्लासिफाय केलेत अवॉइडेबल अँड अनअवॉइडेबल असे दोन कॉजेस मध्ये. अवॉइडेबल मीन्स विच वी कॅन अवॉइड, अनअवॉइडेबल मीन्स विच वी कॅनॉट बी अवॉइड. आपण जे अवॉइड करू शकतो दॅट इज अवॉइडेबल कॉज. अनअवॉइडेबल मीन्स जे आपण अवॉइड करू शकत नाही दॅट इज अनअवॉइडेबल कॉजेस. आता असे कोणते कॉजेस आहेत की जे आपण अवॉइड करू शकतो? दीज आर फॉलोज. फर्स्ट इज डिससॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब. जर लेबर्सना जॉब कडून त्यांना जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ते जर मिळत नसेल तर ते लेबर जे आहेत हे टर्नओव्हर त्यांचा होणार आहे किंवा ते ऑर्गनायझेशन जे आहे ही लिव्ह करणार आहेत. मग आता हे डिससॅटिस्फॅक्शन आहे हे आपण अवॉइड करू शकतो. दिस इज अवॉइडेबल कॉज. डिससॅटिस्फॅक्शन ऑफ जॉब. जर त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत नसेल तर आपण त्यांना ते जॉबचं सॅटिस्फॅक्शन देऊन हा जो कॉज आहे हा आपण अवॉइड करू शकतो. देन डिससॅटिस्फॅक्शन विथ वेजेस. ते जर त्यांना जे वेजेस मिळत आहेत त्या वेजेसमधून ते सॅटिस्फाईड नसतील तर त्यांना जास्त वेजेस देऊन त्यांना आपण सॅटिस्फाय हे करू शकतो. सो दिस इज अवॉइडेबल कॉज. देन डिससॅटिस्फॅक्शन विथ वर्किंग एन्व्हायरमेंट. आता जर ते लेबर जे आहेत किंवा जे वर्कर आहेत त्यांना वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये ते सॅटिस्फाईड नसतील तर आपण त्यांना त्यांना जे वर्किंग एन्व्हायरमेंट त्यांना जे एक्सपेक्टेड आहे किंवा त्यांना जे वर्किंग एन्व्हायरमेंट हवंय तर त्यांना तसं वर्किंग एन्व्हायरमेंट देऊन आपण त्यांचं सॅटिस्फॅक्शन हे करू शकतो. डिससॅटिस्फॅक्शन विथ अवर्स ऑफ वर्क. आता त्यांना जे वर्किंग आवर्स दिलेले आहेत त्याच्यात ते डिससॅटिस्फाईड असतील किंवा त्यांना वर्किंग आवर्स जर जास्त वाटत असतील तर हा सुद्धा अवॉइडेबल कॉज आहे. आपण हा अवॉइड करू शकतो. मीन्स त्यांचं जे डिससॅटिस्फॅक्शन आहे हे आपण सॅटिस्फॅक्शन मध्ये बदलू शकतो. त्यांचे जे वर्किंग आवर्स आहेत त्याच्यामध्ये अल्टरेशन करून त्याच्यामध्ये काही चेंजेस करून त्यांना सॅटिस्फाय करू शकतो ज्याच्यामुळे लेबर टर्नओव्हर जो आहे हा कमी होईल. लॅक ऑफ मेडिकल अँड रिक्रिएशन अँड अदर फॅसिलिटीज. आता जर त्यांना मेडिकल फॅसिलिटीज मिळत नसतील, रिक्रिएशनल अँड अदर फॅसिलिटीज मिळत नसतील आणि त्याच्यामुळे जर ते लेबर टर्नओव्हर इथे होत असेल किंवा ते जर या रिझन्समुळे ऑर्गनायझेशन सोडून जात असतील देन हे आपण अवॉइड करू शकतो. त्यांना आपण मेडिकल फॅसिलिटीज देऊन त्यांना अदर फॅसिलिटीज देऊन त्यांना ऑर्गनायझेशन मध्ये आपण सस्टेन करू शकतो. त्यांना ऑर्गनायझेशन मध्ये यायला आपण भाग पाडू शकतो. सो इट इज अवॉइडेबल कॉज. हे आपण लॅक ऑफ मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत किंवा अदर फॅसिलिटीज ज्या आहेत ह्या अवॉइड करू शकतो. त्यांना आपण फॅसिलिटीज आहेत त्या देऊ शकतो. देन डिससॅटिस्फॅक्शन विथ पर्सनल पॉलिसीज. तिथे जे पर्सनल्स जे अपॉइंट केलेले आहेत तर त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीजच्या डिससॅटिस्फॅक्शनमुळे लेबरचा टर्नओव्हर जो आहे हा होत असेल. This may include cause such as autocratic method of labor administration, lack of promotional policies, lack of proper transfer policies. जर ऑर्गनायझेशन मध्ये प्रमोशनल पॉलिसीज तिथे नसतील किंवा प्रॉपर ट्रान्सफर पॉलिसीज जर नसतील देन इथे लेबर टर्नओव्हर जो आहे हा इथे होणार आहे. आणि हा अवॉइडेबल कॉज आहे बिकॉज आपण त्यांना प्रमोशनल पॉलिसीज देऊ शकतो. त्यांना आपण ट्रान्सफर पॉलिसीज ज्या आहेत ह्या देऊ शकतो. आता जे ऑटोक्रेटिक मेथड ऑफ लेबर ऍडमिनिस्ट्रेशन त्यांना मेथड्स त्यांना ज्या कन्व्हिनियंट असतील त्या मेथड्स तिथे यूज करून त्यांना जसं एन्व्हायरमेंट तिथे हवंय ते आपण देऊ शकतो. सो हा अवॉइडेबल कॉज आहे की ज्यामुळे हा अवॉइड करून आपण त्यांना ऑर्गनायझेशन मध्ये आहे हे सस्टेन करू शकतो. लॅक ऑफ प्रॉपर प्लेसमेंट पॉलिसी. जर त्यांचं प्रॉपर प्लेसमेंट झालं नसेल तर ते ऑर्गनायझेशन सोडून जाऊ शकतात. मीन्स त्यांचं जे लेबर टर्नओव्हर आहे जो याच्यामुळे होऊ शकतो. पण हा कॉज सुद्धा आपण अवॉइड करू शकतो. त्यांना प्रॉपर प्लेसमेंट देऊन हा कॉज आहे तो आपण अवॉइड इथे करू शकतोय. लॅक ऑफ फोरसाईट अँड मॅनपॉवर प्लॅनिंग. जर तिथे मॅनपॉवर प्लॅनिंग जर व्यवस्थित नसेल किंवा तिथे जे प्लॅनिंग होत आहे ते
बरोबर नसेल, तर अशा वेळी हे आपण अव्हॉइड करू शकतो. मॅनपॉवर प्लॅनिंग जर तिथे व्यवस्थित नसेल, डेफिनेटली तिथे लेबर टर्नओव्हर होणार आहे किंवा तिथले जे लेबर्स आहेत हे ऑर्गनायझेशन सोडून जाऊ शकतील. पण हे जे आहे हे आपण अव्हॉइड करू शकतो. हा कॉज जो आहे तो. तिथे मॅनपॉवर प्लॅनिंग प्रॉपर मॅनपॉवर प्लॅनिंग केल्यामुळे जे वर्कर्स आहेत हे परत तिथे कामाला येऊ शकतात. पुअर ग्रुप रिलेशन. जे तिथे ग्रुपचे त्यांचे जे रिलेशन्स आहेत हे पुअर असल्यामुळे किंवा त्यांच्यात गुड रिलेशन तिथे मेंटेन नसल्यामुळे जे लेबर्स आहेत त्यांचा टर्नओव्हर होणार आहे किंवा जे लेबर्स आहेत हे ऑर्गनायझेशन सोडून जाणार आहेत. पण हा जो कॉज आहे हा अवॉइडेबल कॉज आहे. मीन्स आपण हे अवॉइड करू शकतो. त्यांच्यात जे ग्रुपचं बॉन्डिंग आहे ते ग्रुपचं चांगलं बॉन्डिंग क्रिएट करून किंवा त्यांचे जे रिलेशन्स आहेत हे गुड रिलेशन्स क्रिएट केले तर तिथे जो लेबर टर्नओव्हर आहे हा इथे कमी होऊ शकतो. इनॅडिक्वेट ट्रेनिंग फॅसिलिटीज. जर त्यांना ट्रेनिंग फॅसिलिटीज जर व्यवस्थित मिळत नसतील, जर त्या ट्रेनिंग फॅसिलिटीज जर त्यांना मिळत नसतील, देन इथे लेबर टर्नओव्हर जो आहे हा होणार आहे. पण हा अव्हॉइडेबल कॉज आहे. हा आपण अव्हॉइड करू शकतो. आता त्यांना जर व्यवस्थित ट्रेनिंग फॅसिलिटीज दिल्यात, डेफिनेटली ते दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडे टर्न होणार नाहीयेत. सो इथे लेबर टर्नओव्हर जो आहे हा इथे कमी होऊ शकतो. जर त्यांना ट्रेनिंग फॅसिलिटीज, ॲडिक्वेट ट्रेनिंग फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाईड केल्यावर इथे हा जो टर्नओव्हर आहे, हा कमी होऊ शकतो. दॅट्स व्हाय इट इज अव्हॉइडेबल कॉज. हा जो कॉज आहे हा आपण अव्हॉइड करू शकतो. लॅक ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट ॲक्सिडेंट. फॅक्टरीमध्ये किंवा कंपनीज ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस बरेचसे असतात. मग त्या ॲक्सिडेंटसाठी तिथे प्रोटेक्शन काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, ह्या घेतल्या पाहिजेत. आणि जर तिथे लॅक ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट ॲक्सिडेंट जर त्या ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांचे जे रेमेडीज आहेत त्या घेतल्या नसतील, डेफिनेटली तिथे लेबरचा टर्नओव्हर होणार आहे. बिकॉज त्यांना प्रोटेक्शन तिथे दिलंच पाहिजे आणि जर ते प्रोटेक्शन तिथे देत नसतील, देन त्यांचा लेबरचा जो टर्नओव्हर आहे तो इथे होणार आहे. पण हा जो कॉज आहे हा अवॉइड करू शकतो आपण. कसं अवॉइड करू शकतो? तर त्यांना ज्या प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन देऊन आपण हा जो कॉज आहे हा अवॉइड करू शकतो. सो इथे लेबर टर्नओव्हर जो आहे हा आपण कमी करू शकतो. सो दीज आर द अवॉइडेबल कॉज. मीन्स असे कॉजेस की जे आपण अवॉइड करू शकतो. त्यांचा जो लेबर टर्नओव्हर होतोय तो आपण हे अवॉइड करून लेबर टर्नओव्हर जो आहे तो इथे रिड्यूस करू शकतो, कमी करू शकतो. सो दीज आर द अवॉइडेबल कॉजेस. नेक्स्ट इज अनअवॉइडेबल कॉजेस. आता असे काही कॉजेस आहेत की ज्या कॉजेस की जे आपण अवॉइड नाही करू शकत. अनअवॉइडेबल कॉजेस. फर्स्ट इज पर्सनल बेटरमेंट. Sometimes employee leave the organization uh, to avail of more attractive opportunities elsewhere. सपोज एखाद्या लेबरला किंवा एखाद्या एम्प्लॉईला त्याला आता ज्या सर्व्हिसेस मिळत आहेत त्याच्यापेक्षा बेटर सर्व्हिसेस जर दुसऱ्या ऑर्गनायझेशन मधून त्याला मिळत असतील, तर डेफिनेटली तो तिथे टर्न होणार आहे किंवा त्याची जी एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन आहे ही सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशनला तो तिथे ती जॉईन करणार आहे. मग हा अनअवॉइडेबल कॉज आहे. हा आपण अवॉइड नाही करू शकत. बिकॉज दुसरी ऑर्गनायझेशन आहे याला जास्त अट्रॅक्टिव्ह जास्त सर्व्हिसेस चांगल्या देत असेल किंवा त्याच्याकडे त्याला जास्त अट्रॅक्टिव्ह अपॉर्च्युनिटीज असतील. सो त्याच्या पर्सनल बेटरमेंटसाठी तो स्वतः ती जी एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन आहे तो सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडे टर्न होणार आहे. नेक्स्ट इज फॅमिली सर्कमस्टन्सेस. जर काही फॅमिली सर्कमस्टन्सेस असतील तर इथे आता हे कॉजेस आहेत हे अवॉइड नाही करू शकत आपण. फॅमिली सर्कमस्टन्सेसमुळे त्याला जर एखादी ऑर्गनायझेशन सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जॉईन करावं लागलं, देन हा कॉज जो आहे हा अनअवॉइडेबल आहे. हा आपण अवॉइड नाही करू शकत. नेक्स्ट इज इकॉनॉमिक अँड सोशल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर मोबिलिटी ऑफ एम्प्लॉईज. काही इकॉनॉमिक फॅक्टर आहे किंवा जो सोशल फॅक्टर आहे, तर सोशल फॅक्टर याच्यामुळे तर त्या एम्प्लॉईला एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन सोडून दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जॉईन करावं लागलं, देन हा
हे जे रिझन आहे, हा कॉज आहे, हा अव्हॉइड नाही करू शकत आपण. बिकॉज काही इकॉनॉमिक फॅक्टर्स जर त्याला रिस्पॉन्सिबल असतील किंवा काही सोशल फॅक्टर्स जर त्या गोष्टीला रिस्पॉन्सिबल असतील, देन डेफिनेटली जो एम्प्लॉई आहे तो दुसऱ्या ऑर्गनायझेशनला जॉईन करेल. देन रिटायरमेंट, एखाद्या एम्प्लॉईची सर्व्हिस तिथे कंप्लीट झालेली आहे, तो रिटायर झालेला आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर तो एम्प्लॉई जो आहे हा ती ऑर्गनायझेशन सोडून जाणार आहे. सो हा सुद्धा अनअवॉइडेबल कॉज आहे, हा काही आपण अवॉइड नाही करू शकत. डेथ, जर एखाद्या एम्प्लॉईची, एखाद्या वर्करची डेथ झाली, तर तो काही तर त्याच्यामुळे तो ऑर्गनायझेशन आहे, एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन ती तो सोडून जाणार आहे, त्याची डेथच झालेली आहे, त्याच्यामुळे तो काही हे कॉज जे आहे हे अवॉइड नाही करू शकत आपण. नेक्स्ट इज इलनेस ऑर ऍक्सिडेंट रिझल्टिंग एनी डिसएबलमेंट. जर एखाद्या ऍक्सिडेंटमुळे किंवा तो जर आजारी पडल्यामुळे त्याला काही तो डिसेबल समजा झाला, त्याला काही ते इंजुरीज जर झाल्या असतील, देन हा अनअवॉइडेबल कॉज आहे, की ज्याच्यामुळे तो पुन्हा ती ऑर्गनायझेशन जॉईन करू शकत नाहीये किंवा तो ऑर्गनायझेशन ती तिथे सोडणार आहे. देन क्लायमेटिक कंडिशन्स, क्लायमेटिक कंडिशन्समुळे जर त्याने एक्झिस्टिंग ती ऑर्गनायझेशन आहे हे सोडून त्याने जर दुसरी ऑर्गनायझेशन जॉईन केली असेल, क्लायमेट कंडिशन्सना आपण काही अवॉइड करू शकत नाही आहोत. सो दिस इज अनअवॉइडेबल कॉज. देन मॅरेजेस, मॅरेज दिस इज ऑल्सो अनअवॉइडेबल कॉज. तर जर एखाद्या एम्प्लॉईचं मॅरेज झालं असेल तर तो आता इथे लेडीजशी रिलेटेड जर हा पॉईंट आपण जर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितला, की जर एखादी लेडीज असेल, जर एखादी वर्कर असेल आणि तिचं मॅरेज झालं, तर डेफिनेटली तिला जिथे मॅरेज झालं तिथे जावं लागणार आहे. सो तिला एक्झिस्टिंग जे ऑर्गनायझेशन आहे ही तिथे तिला सोडून जावी लागणार आहे, आणि हा अनअवॉइडेबल कॉज आहे, हा काही आपण अवॉइड नाही करू शकत. Then disable or discharge, then redundancy, which may due to causes like seasonal trade shortage of material, then lack of planning, courage and foresight on part of management of the organization. आता काही शॉर्टेज जर मटेरियलमध्ये झालं किंवा लॅक ऑफ प्लॅनिंग किंवा त्यांचं प्लॅनिंग जे आहे हे तिथे कमी पडत असेल, देन करेज अँड फोरसाईट ऑन पार्ट ऑफ मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, तर हे सुद्धा अनअवॉइडेबल कॉजेस आहेत. Then national services such as enrolling for national and emergency services, particularly during the period of war situation असेल, जर वॉर चालू असेल, युद्ध होत असेल, then national services मग त्यांना जर एनरोल करून घेतलं असेल, इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये त्यांना त्या लेबर्सना किंवा त्या वर्कर्सना एनरोल करून घेतलं असेल, देन तिथे त्यांना एक्झिस्टिंग जे ऑर्गनायझेशन आहे ती त्यांना सोडावी लागते. ते लेबर्स जे आहेत हे टर्नओव्हर त्यांचा इथे होणार आहे. सो दीज आर द अनअवॉइडेबल कॉजेस. मग हे जे कॉजेस आहेत हे अनअवॉइडेबल कॉजेस असणार आहेत.